थंडीच्या दिवसात बऱ्याच वेळा पीठ आंबवणं खूप कठीण जातं, फर्मेंटेड करणं खूप कठीण जातं. तर आज आपण एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये साहित्य वापरून इडलीचं पीठ कसं फर्मेंटेड करायचं आणि त्यामध्ये कोणती वस्तू घालायची हे पाहणार आहोत. आणि अशा प्रकारच्या मऊ लुसलुशीत इडल्या कशा करायच्या तुम्ही पाहू शकता. इडलीला किती सुंदर अशी जाळी आलेली आहे. इडलीसाठी कोणते व कसे तांदूळ वापरायचे हे सुद्धा आज आपण पाहणार आहोत. तर आता इडली बनवण्यासाठी कोणते तांदूळ घ्यायचे ते पाहूया. अशा प्रकारचे तांदूळ घ्यायचे आहेत. तुम्ही रेशनचे सुद्धा घेऊ शकता, फक्त ते तांदूळ जुने असले पाहिजेत. जुने तांदूळ कसे ओळखायचे, तर जुने तांदूळ थोडेसे फिकट झालेले असतात. जास्त पांढरे तांदूळ असतील ते तांदूळ नवीन असतात आणि ते कधीच वापरायचे नाही. त्याचा भात चिकट होतो, ते तांदूळ कधीच वापरायचे नाही. त्याची इडली सुद्धा चिकट होते. आता यामध्ये मी अख्खी उडीद डाळ घेतलेली आहे. अशा प्रकारे ज्याची साल काढलेली आहे, पण ती अख्खी उडीद डाळ आहे. आपण शक्यतो इडलीसाठी नॉर्मल डाळ वापरतो, पण ती न वापरता ही एकदा वापरून पहा. आता मी इथे 2 चमचे मेथीचे दाणे घेतलेले आहेत. आता आपण हे सर्व साहित्य 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. आपल्याला हे सकाळी 9 वाजता भिजत घालायचं आहे. 4 तास आपल्याला हे तांदूळ भिजत ठेवायचे आहेत. आता मी इथे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तांदूळ. आता यामध्ये आपल्याला एकदाच पाणी घालून घ्यायचं आहे. पूर्ण फुल पाणी भरून घ्यायचं आहे. आता हे आपण 4 तास झाकून ठेवूया. नमस्कार, किचन कट्टा रेसिपीजमध्ये मी हर्षदा म्हात्रे आपले स्वागत करते. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्रथम सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. त्यामुळे आपल्या चॅनलवर अपलोड होणाऱ्या सर्व रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. 4 तासांनंतर आपण तांदूळ पाहूया. इथे छान असे तांदूळ फुगलेले दिसत आहेत आणि मेथीचे दाणे, डाळ सुद्धा छान फुगलेली आहे. आता आपण हे वाटून घ्यायचं आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं आपण यामध्ये एकदाच पाणी घालायचं आहे. तर हे पाणी जे आहे ते आपल्याला फेकायचं नाही आहे, तर हेच पाणी आपल्याला इडलीचं पीठ बनवण्यासाठी वापरायचं आहे. त्यासाठी मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण आता हे थोडं थोडं करून घालून घेऊया. यामध्ये पोहेसुद्धा घालायचे आहेत. याची आपण एकदम बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. अगदी जर तुम्हाला जाडसर वाटत असेल तर पुन्हा थोडं पाणी टाकून पुन्हा पेस्ट बारीक करून घ्यायची आहे. जर जाड ठेवली तर पाहिजे तसं पीठ तयार होणार नाही, त्यामुळे ही काळजी नक्की घ्या. आता मी तेच पाणी वापरणार आहे, वेगळं पाणी घ्यायचं नाही आहे. या पाण्यामध्ये जे काही घटक तयार झालेले असतात ते खूप महत्त्वाचे आहेत. तर आता इकडे मी पीठ पूर्णपणे बारीक वाटून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. बोटावर थोडंसं पीठ घेऊन असं चेक करून बघायचं आहे पीठ बारीक झालं आहे की नाही, नाहीतर आपण पुन्हा एकदा वाटून घ्यायचं आहे. छान एकजीव झालं पाहिजे. आता मी अशा प्रकारचा उभा डबा घेतलेला आहे. उभा डबा का, तर इडलीचं पीठ ओतून जातं आणि भरपूर पीठ कधी कधी वेस्ट होतं. आपण भांडं छोटं आणि जास्त इडलीचं पीठ ठेवतो आणि त्यामुळे इडलीचं पीठ वरती फुगून येतं. ज्या भांड्याने तांदूळ आणि डाळ मोजली त्याच भांड्याने आपल्याला पोहे मोजून घ्यायचे आहेत. आणि 1 वाटी पोहे मी इथे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि ते मी इथे या मिश्रणामध्ये घालून घेते. मी मगाशी पोहे घालायला विसरली होती, तर मी ते आता घालून घेते. वाटताना आपण नंतरसुद्धा घालू शकतो सर्व वाटून झाल्यावर, किंवा असे एकत्रही करू शकतो. तर मी आता हे एकत्र करून घेतलेले आहेत, त्यामुळे छान ते एकजीव होतात. आता इथे मी पोहेसुद्धा जसं मगाशी बारीक केलं त्याचप्रमाणे आपण हे मिश्रण बारीक करून घेऊया. अशा प्रकारे आता आपलं पोहे घातलेलं मिश्रणसुद्धा बारीक वाटून झालेलं आहे. हे सुरुवातीलाच घालायचं आहे आपल्याला. आता तुम्ही पाहू शकता इथे आपलं पूर्ण पीठ वाटून झालेलं आहे, बारीक करून झालेलं आहे. आणि तुम्ही पाहू शकता डब्याच्या पूर्ण असं खाली पीठ आहे. अर्ध्या डब्यापेक्षा सुद्धा आपलं पीठ कमी आहे
आणि हे पीठ किती फुगणार आहे हे तुम्हाला समजेलच पुढे. आता मी हे मिश्रणामध्ये मीठ घालून घेते. आपल्याला हे मीठ एकदाच घालायचं आहे, पुन्हा दुसऱ्या दिवशी इडली करतो तेव्हा नाही घालायचं, तर आत्ताच घालून घ्यायचं आहे जेवढं मीठ घालायचं आहे तेवढं. आता हे पीठ आपल्याला एकाच डिरेक्शनने छान असं 5 मिनिटे फेटून घ्यायचं आहे. त्यामुळे पिठाला छान असे बबल्स येतात. तुम्ही पाहू शकता इथे पीठ किती छान दिसत आहे. आता महत्त्वाचा इन्ग्रेडियंट्स म्हणजे यामध्ये आपल्याला अशा प्रकारे कांद्याचे तुकडे घालायचे आहेत मोठ्या आकाराचे, जेणेकरून ते आपल्याला सहज रिमूव्ह करता येतील. अशा प्रकारे मी 3 तुकडे ठेवलेले आहेत आणि यावर आता आपण झाकण लावून ठेवूया. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण थंडीच्या दिवसात पीठ ठेवतोय, त्यामुळे त्यावर ब्लँकेट ठेवायची आहे, जी मस्त अशी उबदार ब्लँकेट आहे. ती ब्लँकेट ठेवून आपल्याला हे पीठ साधारण 4 वाजता आपल्याला हे पीठ वाटून ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजेपर्यंत आपलं हे पीठ खूप छान तयार होतं. जेव्हा आपण इडली करायला घेऊ तेव्हा आपण हे पीठ पाहू शकता. अगदी सुंदर असं पीठ इथे तयार झालेलं तुम्हाला दिसेल. मी इथे मिश्रण वाटून ठेवलं होतं तेव्हा अर्ध्या डब्यापेक्षा सुद्धा कमी मिश्रण इथे होतं. आणि आत्ता तुम्ही पाहू शकता आपला जो डब्बा आहे तो पूर्ण फुल भरलेला आहे आणि पीठ जे आहे ते तर खूपच सुंदर फर्मेंटेड झालेलं आहे, खूप छान आंबलेलं आहे. पिठाला अजिबात वाससुद्धा येत नाही. तुम्ही म्हणाल जर कांदा घातला तर पिठाला वास येऊ शकतो, पण तसं होत नाही. कांदा आता मी रिमूव्ह करून घेते. पीठ तुम्ही पाहू शकता अगदी सुंदर असं तयार झालेलं आहे, पांढरं शुभ्रसुद्धा दिसत आहे. तर आता मी यातले जे कांद्याचे तुकडे आहे ते काढून घेते. 3 तुकडे मी इथे घातले होते आणि 3ही तुकडे मी इथे काढून घेणार आहे. इथे मी काही छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला दिलेल्या आहेत, जसं की मेथी दाणे, कांद्याचे तुकडे आणि ब्लँकेट ठेवून आपण हे पीठ आंबवू शकतो. या खूप महत्त्वाच्या टिप्स आहेत जेव्हा आपण थंडीमध्ये पीठ आंबवतो. जर तुम्ही गरमीमध्ये वगैरे पीठ आंबवणार असाल तर ब्लँकेट नाही ठेवली तरी चालते, पण थंडीमध्ये जेवढी उबदार जागेत तुम्ही पीठ ठेवाल तेवढ्या लवकर हे पीठ छान आंबतं. पीठ वाटणं आणि ते किती वेळ ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही सकाळी 9 वाजता तांदूळ भिजत घातले आणि 4 वाजता वाटले तर आपल्याला दुसऱ्या दिवशी खूप छान पीठ तयार झालेलं दिसेल. पण जर आपण उशिरा पीठ वाटलं तर ते तयार व्हायला सुद्धा वेळ लागेल. त्यामुळे शक्यतो दुपारी 4 वाजता आपल्याला हे पीठ वाटून घ्यायचं आहे. आणि हे उरलेलं पीठ कसं स्टोअर करून ठेवायचं हे सुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे, जेणेकरून हे पीठ आठवडाभर फ्रीजमध्ये राहू शकतं आणि आपल्याला हवं तेव्हा आपण याची इडली करून खाऊ शकतो. आता मी इथे केळीचं पान घेतलेलं आहे. केळीचं पान खूप छान फ्लेवर देतं, त्यामुळे मी इथे केळीचं पान घेतलेलं आहे आणि त्यामुळे इडली सहज निघते, भांड्याला चिटकून राहत नाही. त्यामुळे तुम्ही गोलाकारसुद्धा तुकडे करू शकता. मी इथे चौकोनी तुकडे करून घेतलेले आहेत. अशा प्रकारे इडली पात्राला तेल लावून आपण त्यावर हे पानं ठेवून पानांना सुद्धा तेल लावून घ्यायचं आहे. आता आपण जेव्हा इडलीचं पीठ यामध्ये घालणार आहोत तेव्हा अजिबात यामध्ये पाणी घालायचं नाही आहे. म्हणजे आपण जे आधी मिश्रण करताना पाणी घातलेलं आहे त्या व्यतिरिक्त आपण याच्यामध्ये अजिबात पाणी घालून त्याला पातळ करायचं नाही आहे. जेवढं आपण आधी ठेवलेलं आहे तसंच्या तसंच पीठ आपल्याला इडली पात्रामध्ये घालायचं आहे. बऱ्याच वेळा काही लोक नंतर थोडं पाणी घालून पुन्हा थोडं पीठ पातळ करतात. त्यामुळे तसं न करता आपल्याला जेवढी कन्सिस्टन्सी हवी आहे तेवढंच पाणी आपल्याला मिश्रण वाटताना वापरायचं आहे. जर आपण डोसा करणार असेल तर थोडं पाणी घालू शकतो. आता आपलं पात्र तयार आहे. आपण त्यावर इडलीचं बॅटर सोडूया. जेवढं आपल्याला इडलीची साईज हवी आहे त्याप्रमाणे आपण इडली बॅटर घालायचं आहे. अगदीच जास्तसुद्धा नाही घालायचं, त्यामुळे इडली वर येऊ शकते आणि एकमेकांना पीठ चिटकू शकतं. तर आपण हे मीडियम फ्लेमवर 15 मिनिटे शिजवून घेऊया. 15 ते 20 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता आपली इडली तयार झालेली आहे आणि अगदी सहज आपली इडली पात्रापासून वेगळी होते आणि आपण ते पानसुद्धा लगेचच काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे सर्व इडल्या मी इथे काढून घेते. तुम्ही डिरेक्टलीसुद्धा करू शकता किंवा काही लोक कापडावर सुद्धा करतात, पण मला केळीच्या पानाचं
छान वाटलं, त्यामुळे मी केळीचं पान वापरलं आहे. तुम्ही तुम्हाला जसं आवडेल त्याप्रमाणे वापरू शकता. पण एकदा तरी केळीच्या पानावर तुम्ही इडली करून बघा. त्यामध्ये जो फ्लेवर उतरतो तो खूपच छान लागतो केळीच्या पानाचा. त्यामुळे एकदा नक्की ट्राय करा. तर आजची आपली ही इडलीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. कमेंट नक्की करा आणि आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा. तुम्ही पाहू शकता इथे आपली जी इडली आहे ती किती स्पॉन्जी तयार झालेली आहे. या इडलीला खूप छान जाळी आलेली आहे. जसं मी तुम्हाला पीठ दाखवलं त्याप्रमाणेच इथे इडली तयार झालेली आहे. आता उरलेलं पीठ कसं स्टोअर करायचं ते तुम्हाला मी दाखवते. एखादा डब्बा घ्यायचा आहे प्लास्टिकचा किंवा स्टीलचा आणि त्यामध्ये इडलीचं पीठ, उरलेलं पीठ घालून त्यामध्ये देठ काढून घेतलेली मिरची ठेवायची आहे. अगदी वरचेवर मिरची ठेवून आपण हे झाकण लावून ठेवून द्यायचं आहे. फ्रीजमध्ये आठवडाभर पीठ तसंच राहतं. आता आपण इडलीसाठी चटणी तयार करून घेऊया. चटणीसाठी मी इथे 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, पुदिन्याची पानं ऑप्शनल आहेत, तुम्हाला हवी तर घालू शकता. मी थोडा फ्लेवर चेंज करण्यासाठी घातली आहे. कोथिंबीर घालायची आहे मुठभर, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, चिंचेचा तुकडा आणि छोटी वाटी म्हणजेच पाव वाटी चण्याच्या डाळ असतात त्या डाळ्या घालायच्या आहेत. तेवढीच शेंगदाणे घालायचे आहेत, 1 चमचा साखर आणि चवीनुसार मीठ घालून आपण हे मिश्रण थोडं थोडं पाणी घालून बारीक वाटून घ्यायचं आहे. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही थोडं थोडं पाणी पुन्हा पुन्हा घालून ही चटणी बारीक करून घेऊ शकता. तर आपली चटणी सुद्धा तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता अगदी बारीक झालेली आहे. बारीक झाल्यामुळे ती एकमेकांमध्ये मिक्स होते आणि छान अशी चव तयार होते. आता हे आपण एका वेगळ्या पात्रामध्ये काढून घेऊया आणि फोडणीची तयारी करूया. फोडणीसाठी मी इथे 2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मोहरी आणि कढीपत्ता, लाल सुक्या मिरच्या घालून ही फोडणी तयार केलेली आहे. आता ही फोडणी आपण वरतून तडका देऊया आणि त्यावर झाकण ठेवून देऊया. त्यामुळे चटणीमध्ये जो फ्लेवर आहे तो छान उतरतो. आता आपली इडली तयार आहे. सांबार आणि चटणीसोबत आपण इडली ट्राय करू शकतो. सांबारची रेसिपीसुद्धा मी अपलोड केलेली आहे आपल्या चॅनलवर, तुम्ही नक्की बघा. अगदी सोप्या पद्धतीने मी इथे सांबार दाखवलेलं आहे. तर आपली ही जाळीदार इडली तयार आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.